कैलासवासी माजी खासदार स्वर्गीय निवृत्ती शेरकर आणि ज्यांनी खंबीरपणे त्यांच्या आयुष्यभर अर्धांगिरी साथ दिली ते आदरणीय स्वर्गीय हिराबाई निवृत्ती शेरकर यांच्या पवित्र स्मृतीला प्रथमतः मी अभिवादन करतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी ग्रामीण भागात सरपंच म्हणून चांगलं काम केलं की वेगळा दिशा ग्रामीण भागाला देण्याचं काम केलं। राष्ट्रपती पुरस्कार विजेते भास्करराव पेरे पाटील, स्टेजवरचे सर्व मान्यवर आणि विशेषतः ज्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आपण सर्व मंडळाला, ते माझे सहकारी गुजरात कारखान्याचे चेअरमन सतीलदादा शेरकर, अशोक चटगुलत, सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया आणि माझे सर्व बंधू भगिनी, खरं त्यांचं आपल्याला ऐकायचं भास्करराव पेरे पाटलांचं। आज अनेक वर्ष मी मागच्या वर्षीच कुठं मला वाटतं नव्हतो मी, नाहीतर अनेक वर्ष आज इथं आलेलो आहे आणि कारखान्याचे चेअरमन आपले सहकारी सत्यशील दादांनी प्रास्ताविक करताना 5 मिनिटात मगाशी सगळं सांगून टाकले, त्यामुळे त्यांना धन्यवाद देतो। आणि खऱ्या अर्थानं ज्या महापुरुष, खऱ्या अर्थानं संयमी, सुसंस्कृत आणि शेतकऱ्यांच्या जाण असणारा, शेतकऱ्यांप्रती काहीतरी केलं पाहिजे अशी आयुष्यभर ज्यांनी निष्ठा ठेवली, ध्येय ठेवलं आणि त्या दृष्टीने विघ्नर कारखान्याची निर्मिती केली, ते आदरणीय निवृत्ती शेरकर हे असं उत्तम व्यक्तिमत्व होतं, संयमी होतं। त्यांचा सहवास मी अनेक वेळा सांगितलं, मला लाभला, आशीर्वाद लाभला आणि खऱ्या अर्थाने त्यांचा वसा आणि वारसा म्हणजे राजकीय, सामाजिक आणि कारखाना सक्षमपणे चालवण्याचा वारसा कारखान्याचे चेअरमन सतीलदादा शेरकर यांनी सक्षमपणे पुढे चालवला आहे आणि तुमचा सगळ्यांचा भक्कम साथ त्यांना लाभलेली आहे। मला सांगायला काही ठेवलं नाही त्यांनी, खरं या भास्कररावजी आमच्या चेअरमनने अगोदर सांगितलं की खरं आहे की आतापर्यंत जरा मागच्या वर्षापर्यंत लोकांच्या तक्रारी होत्या की बाबा 18 महिने झाले, 15 महिने झाले ऊस तोड होत नाही, परंतु चेअरमनने एक्सपान्शन केलं आणि आज 8,000 8,500 क्रशिंग दिवसाला होतं यावर्षी, त्यामुळं कारखान्याचं काही वेळेत तोड झाली आणि उलट ऑन द कॉन्ट्ररी ऊस कमी पडला। चांगलं डिस्टिलरीचं एक्सपान्शन केलं, चांगला ऊस देत आहेत, हमीभाव चांगला आहे आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये संजीवनी निर्माण करणाऱ्या विघ्नर कारखान्याचं जे वारसा आणि वसा खंबीरपणे सतीलदादांनी चालवलेला आहे, त्यामध्ये गोले साहेब असतील आणि सर्व संचालक मंडळ त्यांना साथ देत आहे। मी देखील आजपर्यंत प्रत्येक कार्यक्रमाला हजर आहे। मला निवृत्ती शेरकरांचा सहवास लाभला। जुन्नर तालुक्यामध्ये न विसरता येणारं जो हे असं व्यक्तिमत्व आहे, फार मोठं उत्तुंग व्यक्तिमत्व असं होऊन गेलं आणि खरं आहे की त्या दरवर्षी त्यांचं स्मृती दिन होणं, त्यांची आठवण होणं हे महत्त्वाचं आहे की असे नेते होते की त्यांनी खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या जीवनात मोठं उभारी आणली, त्यांना आर्थिक सक्षम उभं केलं, त्यांची स्मृती होणं, त्यांच्या दृष्टीने कार्याचा आपल्याला आदर्श घेणं हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून निश्चित त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण तुमचं स्वागत करतो। भास्करराव पेरे पाटील साहेबांचं त्यावेळी त्यांनी सांगितलं आता प्रस्तावनेमध्ये मिठाची गिरणी, स्वच्छता, टॉयलेट्स, पाण्याची व्यवस्था आणि मग आता आपण आधुनिक महाराष्ट्र पाहतो ग्रामीण भागामध्ये। खऱ्या अर्थानं देशाला सुद्धा स्वच्छतेचं मोदी साहेब असतील, सर्वच केंद्राला, राज्य शासनाला सुद्धा त्याचं महत्त्व कळलं आणि आज आपली एज्युकेटेड मुलं आहेत सगळी झाली आणि मग ते खऱ्या अर्थानं ग्रामीण महाराष्ट्राचं रूप बदललेलं दिसतं। हे मोठं योगदान त्या काळात त्यांना विचारलं मी कधी तुम्ही सरपंच होते, थोरवे साहेब म्हणले 95 साली, म्हणजे जवळ आता 26 साली, ते 35 वर्षापूर्वी काळ वेगळा होता। पण आज आपला महाराष्ट्र तुमच्यासारखे आम्ही अनेक वेळा आपलं ऐकलं, पण प्रत्यक्ष आपलं ऐकण्याचं योगदान आम्हाला तुम्हाला ऐकायचं आहे। एक आदर्श तुम्ही समाजापुढे घालून दिला, एक आदर्श सरपंच म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आज समाज आपला बदलतो आणि ग्रामीण भागातून खरा विकास होतो, शेतकऱ्यांचा विकास झाला तर सगळा विकास होतो, ते आम्हाला याची जाण आहे। सतीदादांनी सगळं सांगून टाकलेलं आहे आणि मी इथं बोलायला दिलं म्हणून नाही किंवा काय असो नाही, म्हणजे काय म्हणतात त्याला प्रसंगानुरूप आपला हे नाही। सत्यदादा आदरणीय निवृत्ती शेट्टी कारखाना स्थापन केला, सोपान शेट्टी चालवला, आमचा मित्र सत्यदादा कारखाना करतोय, चालवतोय, पूर्ण पाठिंबा त्याला साथ भक्कमपणे माझे आणि माझे सहकारी सत्यदादाच्या मागं भविष्यात देखील उभे राहिलेले आहेत। आपण सगळं जुन्नर तालुक्यातले शेतकरी सभासद त्यांच्या मागे उभे राहिलेले आहे, आपण त्यांना साथ द्यायची, चांगली साथ दिली की जरा उत्साह वाढतो आणि केले चेअरमननी काय बोलायला असो। मी पुणे जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं, कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या वतीनं, जुन्नर तालुक्यात सहकार क्षेत्रात काम करणारे माझे सर्व सहकारी, जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं, जुन्नर तालुका शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं माझ्याबरोबर या ठिकाणी आलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश ताजने, पुणे जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी आणि सहकार फेडचे अध्यक्ष सुभाष कवडे साहेब असतील, आता अनेक आजी माझे संचालक पण इथे दिसतात, सगळे स्टेजवर मान्यवर, मी आदरणीय नेवतुजेट शेरकर आणि आदरणीय हिराबाई चव्हाण, हिराबाई शेरकर यांना परमेश्वराने सद्गती द्यावी अशी प्रार्थना करतो आणि आपली साथ, खंबीर साथ, आपला आशीर्वाद, सहकार्य गणेश शेठ तुमचं आहेच आहे. तुम्ही मला तेवढं बरोबर, तुम्ही कुठं असले तरी इकडं चेअरमनची वेळ आली का चेअरमन बरोबर, तर सतील दादा बरोबर ठेवावं अशी मी विनंती करतो आणि भास्कर पेठे पाटलांचा आपल्याला ऐकायचं, त्यामुळं मी त्याचा घेतो. धन्यवाद.